एकीकडे सोयाबीन, हरभरा, गहू या उत्पादनाचे भाव कोसळले, शेतकरी अडचणीत आले आहेत. दुसरीकडे अशातच एक मोठी बातमी समोर येते. 4 वर्षापासून बंद असलेली शेतीमालावरील वायदेबंदी आता उठणार का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कारण एसीबीआयने स्थापन केलेली तज्ञ समिती लवकरच आपला महत्त्वाचा अहवाल सादर करणार आहे आणि हा निर्णय झाला तर त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांच्या भावावर होऊ शकतो. नमस्कार, मी प्रतीक्षा आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओत तुमचं स्वागत करते. चला सविस्तर समजून घेऊया. वायदे व्यवहार म्हणजे नेमकं काय? आज नाही तर उद्या पिकाला किती भाव मिळेल याचा व्यवहार आजच ठरला जातो. याला म्हणतात फ्युचर ट्रेडिंग म्हणजे वायदे व्यवहार. वायदे बाजारामुळे भावांचा अंदाज मिळतो, जोखीम व्यवस्थापन करता येतं आणि बाजारात पारदर्शकता येते. पण हे सगळं 2021 मध्ये अचानक थांबलं का, तर तेही सांगते. त्या वर्षी देशात महागाई वाढत होती. सरकार आणि एसीबीआयनं यांना असं वाटलं की शेतीमालावरील वायदे व्यवहारामुळे दर वाढत आहेत आणि सट्टेबाजीला चालना मिळते. त्यामुळे काही प्रमुख कृषी कमोडिटीजवर वायदे व्यवहारांवर बंदी घालण्यात आली. या बंदीमध्ये सोयाबीन, सोया तेल व सोयापेंड, हरभरा, गहू, बिगर बासमती तांदूळ, मूग, मोहरी व मोहरी तेल, मोहरी पेंड आणि कच्चे पाम तेल या पिकांचा समावेश होता. सरकारचं म्हणणं होतं की भाव नियंत्रणासाठी ही बंदी आवश्यक आहे. आता जवळपास 4 वर्षांनंतर एसीबीआयने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने या संपूर्ण निर्णयाचा पुन्हा एकदा सखोल अभ्यास केला आहे. समितीने गेल्या 4 वर्षात डेटा, उत्पादन पुरवठा, किरकोळ दर आणि वायदे बाजारात प्रत्यक्ष परिणाम याचा अभ्यास केलाय. या अभ्यासातून काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आलेत. समितीचं स्पष्ट मत आहे की वायदे बाजाराचा थेट परिणाम शेतीमालाच्या किरकोळ दरांवर फारसा दिसून येत नाही. फ्युचर्स ट्रेडिंगमुळे भाव वाढतात असा ठोस पुरावा आढळलेला नाही. उलट वायदे बाजारामुळे दरांमध्ये पारदर्शकता येते, भावांचा अंदाज मिळतो आणि बाजार अधिक शिस्तबद्ध होतो. म्हणजेच 2021 मध्ये लावलेली वायदेबंदी आता पुन्हा एकदा पुनर्विचार करण्यासारखी आहे, असं समिती सूचित करत आहे. आता प्रश्न असा आहे की वायदे बाजार शेतकऱ्यांसाठी का महत्वाचा आहे? आज अनेक शेतकरी सांगतात की सोयाबीन सारख्या पिकांना उत्पादन खर्चा इतकेही दर मिळत नाही. वायदे बाजार नसल्यामुळे पुढील भावाचा अंदाज बांधता येत नाही, जोखीम व्यवस्थापन शक्य होत नाही आणि याचा फायदा व्यापारी व उद्योगांना जास्त होतो. शेतकरी मात्र मागे पडतो. जर शेतीमालावरील वायदे व्यवहार पुन्हा सुरू झाला तर शेतकऱ्यांना भविष्यातील भावांचा संकेत मिळू शकतो, पिकांचं आणि विक्रीचं नियोजन करता येऊ शकतं आणि संपूर्ण बाजार आणि पारदर्शक होऊ शकतो. एसीबीआय समितीचा अंतिम अहवाल लवकरच सादर होण्याची शक्यता आहे. सध्याची वायदेबंदी 31 मार्च पर्यंत लागू आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला काही चिंता, सर्व शेतीमालावरील वायदे व्यवहार पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तज्ञ हेही स्पष्ट सांगतात की वायदेबंदी उठवली तरी कडक नियम, पोझिशन लिमिट्स, सट्टेबाजीवर नियंत्रण आणि मजबूत देखरेख अत्यावश्यक राहील. अन्यथा शेतकऱ्यांपेक्षा दलालांनाच जास्त फायदा होण्याचा धोका आहे. एकंदरीत पाहता शेतीमालावरील वायदे उठवण्याचा निर्णय हा केवळ बाजारापुरता मर्यादित नाही, तर तो थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी जोडलेला आहे. तर एसीबीआयने समितीच्या शिफारशी मान्य केल्या तर शेतीमालाच्या दर निर्धारणात अधिक वास्तवात येऊ शकतो, शेतकऱ्यांना भावाचा अंदाज मिळू शकतो आणि संपूर्ण कृषी बाजार अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, शेतीमालावरील वायदेबंदी उठवली पाहिजे का? खरंच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.